हायटेक शेतीचा नवा हुंकार या संकल्पनेवर आधारित जळगाव येथील जैन हिल्स येथे कृषी महोत्सव भरवण्यात आला आहे। हा महोत्सव 14 डिसेंबरपासून सुरू झाला असून 14 जानेवारीपर्यंत आहे। या कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाबाबत माहिती मिळत आहे। शेतीला पाटचारीने किंवा पाईपने पाणी देण्यापेक्षा स्प्रिंकलरने पाणी दिल्याने काय फायदा होतो आणि कोणकोणत्या पिकाला स्प्रिंकलरचा वापर करावा याबाबत माहिती देत आहेत स्प्रिंकलर इरिगेशन विभागाचे अरुण गोसावी। मी मी अरुण गोसावी स्प्रिंकलर इरिगेशनमध्ये QRC डिपार्टमेंटला क्वालिटी इंचार्ज आहे। आपण जी सिस्टम देतोय जैन इरिगेशनची इम्पॅक्ट स्प्रिंकलर मूव्हेबल सिस्टम आपण बघतोय या केसमध्ये या प्लॉटमध्ये याचं जे वर्किंग प्रिन्सिपल आहे की ज्या ठिकाणी या व्हर्टिकल ॲक्सेसमध्ये आपण एका हॅमरला आपण इम्पॅक्ट करतो आणि त्या इम्पॅक्टमुळे ते स्प्रिंकलर स्वतःच्या ॲक्सेसभोवती फिरतं। तर याचा मिनिमम वर्किंग प्रेशर आहे ह्या सिस्टमचे 2 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर टू 4 kg वर्किंग प्रेशर सिस्टम आहे। याच्यामध्ये तुम्हाला 2 इंचापासून तर 3 इंचापर्यंत सिस्टम लावता येते। हा एक सेट दिला जातो। एका सेटमध्ये आपल्याला 30 पाईप मिळतील, 8 सर्व्हिस सॅडल मिळतील, 8 रायझर रॉड मिळतील, 8 स्प्रिंकलर नोजल मिळतील, एक एल्बो मिळेल आणि एक टी मिळेल आणि एक पंप कनेक्टर मिळेल। असा मिळून हा एक सेटअप तयार होतो। हा एक सेटअप अर्धा एकर एरिया कव्हर करतो। हा जो जनरली जे पिकं आहेत आपल्याकडे कोणत्या पिकासाठी काम करेल आपण ते बघूया। गहू झाले, डाळी झाले, सोयाबीन झाले, या पिकासाठी फार उपयुक्त सिस्टम आहे। याचा मिनिमम जो वर्किंग प्रेशर आपण मगाशी म्हटलो की 2 किलोपासून 4 kgपर्यंत आहे। 2 kg प्रेशरला याचं मिनिमम फ्लो रेट आहे 1000 लिटर प्रति हवर आणि मॅक्झिमम 3500 लिटर प्रति हवर। आणि याचा जो कव्हरेज एरिया आहे 24 मीटरपासून 36 मीटरपर्यंत याचा कव्हरेज एरिया आहे। तर ह्या केसमध्ये आपण बघणार आहेत की वेगवेगळे कॉम्पोनंट्सबद्दल स्प्रिंकलर्समध्ये जे पाणी येते ते पाईपलाईनद्वारे येते। पाईपलाईनद्वारे आल्यामुळे काय होतं की जे वॉटरची जेट आहे ती एका डिफ्युजर प्लेटने उघडी झाली की जे वॉटरची धार आहे किंवा स्टीम आहे त्याला डिवाइड केली जाते। त्याच्यामुळे पिकांना युनिफॉर्म पाणी मिळतं, डिस्ट्रीब्युशन चांगलं होतं आणि जमिनीची धूप थांबते। म्हणजे जसं झाडांच्या आपण जे फ्लड इरिगेशनने पाणी दिलं तर झाडांच्या पिकांच्या मुळा उघड्या पडतात, त्या मुळा ह्या केसमध्ये उघड्या पडत नाही। तर हा याच्यामध्ये जसं आपण नॅचरल पाणी येतं आहे आपलं देवाघरचं पाणी ज्या पद्धतीने येतं त्याच पद्धतीने पाणी या सिस्टमद्वारे सगळ्या पिकांना दिलं जातं आहे। पण जो अगोदर सिस्टम होल्डिंग अटॅचमेंट देत होतो म्हणजे 2 पाईप कनेक्ट करण्यासाठी जी होल्डिंग अटॅचमेंट देत होतो ती मेटलमध्ये देत होतो आणि रायझर पाईप हा GI रायझर पाईप देत होतो। पण आम्हाला शेतकऱ्यांकडून असं माहिती मिळाली की हा तुमचा नोजल वारंवार साफ करावा लागतो। याच्यासाठी आणि शेतकऱ्यांकडे असं होतं की रस्टिंगचे प्रॉब्लेम्स येत आहेत मेटलला। तर आम्ही पूर्णपणे ही सिस्टम जी आहे मेटलवरून प्लास्टिकमध्ये कन्वर्ट करून घेतलेली आहे की जेणेकरून होल्डिंग अटॅचमेंट इक्विव्हॅलंट टू मेटलची जेवढी ताकद असेल त्याच्यापेक्षा 20% ताकद प्लास्टिकमध्ये अवेलेबल आहे। आपल्या ते लॉंग आणि ड्युरेबल सर्व्हिस मिळते। रस्टिंगमुळे जो नोजल साफ करावा लागत होते वारंवार ते प्लास्टिक रायझर पाईप केल्यामुळे ते नोजल्समधले घाण अटकत नाही आणि ते वारंवार साफ करायची गरज नाही पडत। याच्यामुळे लागणारा जो म्हणजे मेंटेनन्स कॉस्ट आहे किंवा टाईम आहे तो खूप वाचतो आहे।